शोभल असं गाणं म्हणायचंय. मुझसे शादी करोगी मेरी वाट लगाओगी. तू पण तर चांगलं गाणं म्हणू शकत मुझसे होता शादी ना. करोगी म्हणलं पुढे काय बोलला? मेरी वाट लगाओगी. मग लगाओगी तुला. देखने वालों ने क्या क्या नहीं देखा होगा. The more we pass time, the more we need to set the rewind. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आता माझी मॉर्निंग झालेली आहे आणि मी ना सकाळ सकाळी जेवण सुद्धा केलेलं आहे, कारण मला ना उठल्या उठल्या खूप जास्त भूक लागली होती. आणि आता मी ऋषीसाठी ना साबुदाणा बनवते, कारण त्याचं 2-3 दिवसापासून चालू होतं, त्याला आहे ना साबुदाणा खायचा होता, म्हणून मी आता आहे ना सरांसाठी साबुदाणा बनवते. ऋषीसाठी साबुदाणा पण तयार झालेला आहे आणि आता आहे ना ऋषी अंघोळीला गेलेला आहे. ऋषी ना हॉलमध्ये लवकर येतच नव्हता, म्हणून मी साबुदाणा घेऊन ना बेडरूम मध्ये आलेली त्याला द्यायला. ऋषी पण फ्रेश झालेला आहे आणि आता आहे ना साबुदाणा खातोय. नाकाला काय लावून घेतलं? नो स्ट्रीप लावलेली, नो स्ट्रीप नाही. या रूम मध्ये किती दिवसांची बेडशीटच टाकलेली नव्हती, तर मी ना आता बेडशीट टाकते. बेडवर बेडशीट पण टाकलेली आहे आणि पूर्ण रूम पण आवरलेली आहे. पण एक बेडशीट आहे, ती बेड सोडतच नाही. ही बेडशीट, त्या बेडशीटला धुवायला टाकायचंय मला. बेडशीट बस दे ना, काय इरिटेट करतीये. ही बेडशीट आहे, बेडवर पडलेलीच राहते नेहमी. हर्षद आलेला आता शाळेतून आणि शाळेतून आल्या आल्या फोन घेऊन बसलेला आहे. मी एडिट करतोय. प्रत्येक गोष्टीला बहाणा राहतोच तुझ्या जवळ. ऋषी आलेला आहे आता हॉलमध्ये आणि आले ना माझ्या मागे लागलेला आहे की पॉपकॉर्न करून दे. अरे तू आताच तर साबुदाणा खिचडी खाल्ली ना. बट स्टिल मेरे को अभी पॉपकॉर्न खाने का मन हो रहा है, तो मैं खाऊंगा, मैं करूंगा, मैं खाऊंगा. तो फिर तुम्ही करो और तुम्ही खाओ. हर्षदचं काय चालू आहे? वच 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 नुसते पाडतोय भांडे. मैं चाहे जो करू, नाचू, गाऊ, खाऊ, मर. ए पादरे, कुक करतं ते फक्त झाकण दिलंय. नाचू गाऊ पादू काय म्हणतो काय म्हणतो. तू पहले कपड़े चेंज करो. हर्षद को एक काम बताना, मतलब डोके को सर मारना नहीं, डोके को सर मारना. सर मारना. ऋषी सर आम्हाला आहे ना त्यांची पॉपकॉर्नची रेसिपी दाखवणार आहे. पहिले ना कुकर ठेवायचं, सिंपल गोष्ट आहे. आणि गॅस चालू करायचा. हे पॉपकॉर्न बनवायचं रेडीमेड भेटतं. हा, त्याच्यासोबत चीजचा मसाला पण येतो. मसाला आणि ते सगळं टाकून द्यायचं का मग तिच्यात मसाला? हा हा, मग ते टाकून द्यायचं असं. आणि कट करायचं कोण सांगणार? ते दिसतंय ना तेवढं. नेक्स्ट स्टेप सर. होऊ द्यायचं त्याला, गप्प बसायचं थोडं. गप्प बसायचं मग म्हणलं, डिस्टर्ब नाही करायचं. हे नाही टाकायचं. नाही ते लास्टला. तोपर्यंत काय करू शकतो आपण? डान्स करू शकतो. चल. गाणं तू म्हणायचं, डान्स मी करणार. म्हण गाणं. नाही, तू गाणं म्हण. मुन्नी बदनाम हुई. दोघांनी dance. मी गाणं म्हणणार, तू डान्स हा, करायचं. मी गाणं म्हणते. हा, म्हण. शीला शीला की जवानी आई. शीला शीला की जवानी, शीला की जवानी. दुसरं गाणं म्हण. ट्रॅक चेंज कर. बबली बदमाश. काय? मुन्नी बदनाम शिला की जवानी. ही कोणती बबली बदमाश, दुसरं काहीतरी म्हण. जुने गाणे म्हण. मुंबई का ना दिल्ली वालों की, मुंबई का ना दिल्ली वालों की, पिंकी है पैसे वालों की, मुंबई की ना ना दिल्ली वालों की, पिंकी है पैसे वालों की. गाईस, तर या ठिकाणी आपले पॉपकॉर्न आता रेडी झालेले आहे. त्याच्यात फक्त ना आता थोडा चीजचा आहे ना जो मसाला आहे ना, मसाला टाक. मसाला तिच्यात. चिवडा. हे त्याला चमचा आहे. आपल्या घरात ना चमच्याची कमीच नाही. हा आहे ना फुलफिल करून देतो चमच्याची कमी. खूप सारे तसे हे बघ, नवीन पण आहे, पण ते ओपन नाही केलेले. तू सगळ्यात मोठा चमचा आहे. पण चल चमचे. आता आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे, थोडा टाइमपास झालेला आहे आणि आता आहे ना ऋषी आणि हर्षद आवरून आलेले. अरे पण तुम्ही एवढं भारी आवरलं कशासाठी आहे? असं सहज. ऋषी, तुला बोर होतंय का? मग तू माझ्यासाठी एक गाणं म्हण ना. यार मग अजून बोर होईल मला. डेडिकेट कर मला एक गाणं. ये रे पावसा. नीट ना रे, नीट ना. सिरियस आहे मी, सिरियस एकदम. असं तुला असं काय वाटतं की ते गाणं मला तू डेडिकेट करू शकतो, की त्या गाण्यातले ज्या लाईन्स आहे त्या मला मॅच करतील अशा? म्हण ना, इतका विचार करावा लागतो का? ये रे पावसा नाही म्हणते तू. मला डेडिकेटेड म्हणजे त्या ज्या लाईन्स आहेत त्या मला अशा शोभल्या पाहिजे असं गाणं. नीटा नीट नीट बेटा नीट, प्रेमाने. हा म्हण. अरे यार, एवढा विचार करावा लागतो का एक गाणं म्हणायसाठी? तुझ्या तोंडानुसार गाणं सुचत नाही ना ग मला. टाइमपास नको, पटकन म्हण. दिल का जो हाल है. दिल का जो. उगे त्याने सांगितलं म्हणून नाही रे. तुला
काले है तो क्या हुआ, तुला शोभल असं गाणं नाही म्हणायचंय, मला शोभल असं गाणं म्हणायचंय. तुम काले हो तो क्या हुआ दिल वाले, तुम मेरे 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 चाहने वाले. म्हणणं यार चांगलं. एकदम स्टार्टिंगला जेव्हा आपण भेटलो होतो तेव्हा तुला काय वाटलं होतं, असं एकदम अशी फिलिंग नसते का, अशी वाली फिलिंग. तेव्हाचे दिवस आठव आणि मग गाणं म्हण. माझ्यावर एखादं गाणं म्हणायसाठी ना तो फोनची मदत घेतोय. भेटलं की नाही तरी पण गाणं? नाही, भेटलं पण मला ते गाणं नाही म्हणायचं, मला दुसरं गाणं आठवलं. बरं नशीब आठवलं म्हण. मुझसे शादी करोगी मेरी वाट लगाओगी, मुझसे शादी करोगी मुझको तरास तुम दोगी. तरस यस तरास. मला लय म्हणजे लय कटाळा आलाय. मला लय म्हणजे लय तरास आहे. कशाचा त्रास आहे तुला? मूळव्याधाचं पोट तरी कमी दुखत, तू त्याच्यापेक्षा जास्त दुखती. म्हणजे मी तुला एवढा त्रास देते का रे? नाही एवढा नाही देत, एवढा देती. बसलो शांत माणूस, त्याची कशाला काही दूर करायचं. काही डेडिकेटेड तू मला म्हण बरं का, डेडिकेटेड गाणं एखादं. थांबा. हा है ना? हा. काला 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 कवा काट खाएगा. दुसरं म्हण काला चांगलं म्हण. कवा काट खाएगा. अच्छा, सगळं ठीक आहे. वा रे वा. म्हणजे स्वतः मला काही पण गाणे म्हणतो आणि त्यातल्या त्यात मी जर काही म्हटलं तर हा असं पण ठीक आहे. मग पण तू चांगलं पण गाणं म्हणू शकतो. तू पण तर चांगलं गाणं म्हणू मुझसे शकतो. शादी करोगी म्हणलं पुढे काय बोलला? मेरी वाट लगाओगी. मग लगाओगीच ना. मुझसे शादी करके मेरी वाटच लगाओगी ना. तू म्हटली होती ना डेडिकेट गाणं म्हण, मग म्हटले. म्हटलं ना काला कवा काट खाएगा. नाही ग, दुसरं म्हण चांगलं रोमॅन्टिक म्हण. रोमॅन्टिक गाणे नाही येत मला. ते गाणं कोणतं? थांब. आठवते गाणं इथं आहे पण त्याच्या बाहेर येत नाहीये. थांब. अरे यार ते गाणं कोणतं आहे ऋषी? ते नाही मला काय माहिती अरे. ते नाही का? दिल का अच्छा. तेरे इश्क में. देखने वालों ने क्या क्या नहीं देखा होगा, मेरे दावा है कि तुझसा नहीं देखा होगा. पुढचं घे पण म्हटलं नीट गाणं. नाही, ठीक आहे. आता तू म्हण. तुझ्यासाठी काय परत आता तू म्हणला ते घाणेरडं गाणं म्हटलं तू, आता चांगलं म्हण. मी किती छान म्हटलं. देखने वालों ने क्या क्या नहीं देखा होगा, मेरा दावा है कि तुझसा नहीं देखा होगा, जिस तेरा मैंने तेरी राहत की है बरसों, आमोलची मध्येच एंट्री झाली ग बया. हे दोघे ना क्लासला किती वाजता गेले होते? 12 वाजता. घरी किती वाजता आलेले? 5:30 वाजता. इतका वेळ काय केलं तुम्ही? इतका वेळ शिकले काय तुम्ही आज? आम्ही माहितीये का बाहेर प्रॅक्टिस केली मी नात्याने शिकवलं ना त्याचं 3 घंटे प्रॅक्टिस केली आम्ही. हा का? होमवर्क केला का तुम्ही कम्प्लीट? हा घे तुझा पंप. पंप आणला का? मी काय करूया पंपाचं? एवढे काम सांगून देते आरो या त्याला की लवकर येत ते ड्रेस वगैरे. फक्त ड्रेस सांगितले होते ते पण नाही घेऊन आले तुम्ही. ड्रेसलाच 2 घंटे लागले आम्हाला बघायला. तरी पण नाही आणला. आईंनी आणि अमोलनी ना ऍपल आणलेले आणि ते ऍपल बघा किती क्यूट आहे. एकदम छोटे छोटेसे ऍपल आहे. ऋषीला बाहेर काम होतं ना त्यामुळे ना मी, हर्षद, अमोल आणि ऋषी आम्ही चाललोय बाहेर. काम एकाला राहतं पण आम्ही सर्व त्याच्या मागे लागून जातो. म्हणजे ते काम असं आहे की ते सगळ्यांचं आहे आपल्या, पण ते माझ्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार गाईस. तर आता ऋषीचं काम संपलेलं आहे आणि आता आम्ही ना घरी चाललोय. नाही, सगळ्यांचं काम संपलेलं आहे. आपल्या सगळ्यांचं काम होतं भामटे. तिने एक एकदम मस्त गोष्ट घेतलेली आणि त्यासाठी ना आम्ही सगळेच खूप जास्त एक्साइटेड होतो. कोणती गोष्ट घेतलेली नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्ही ऋषीच्या ब्लॉग मध्ये बघा. ऋषी खूप म्हणत होता पाऊस येत नाही, पाऊस येत नाही. पाऊस सुद्धा चालू झालेला आहे. हा ना, बरं झालं. आता आलोय घरी आणि आता आहे ना आम्हाला स्वयंपाकाची तयारी करायची आहे. काय बनणार आहे आपल्याकडे स्पेशल आज? स्पेशल सरप्राईज येते आता. सरप्राईज दिलंय. सरप्राईज दूध आणि केळी खायचं सरप्राईज दिलेलं आहे आईने आम्हाला. टेन्शन आहे भाजीचं. असं नॉर्मल आहे ते सगळ्याच लेडीजला. नाईटच्या स्वयंपाकाचं लय टेन्शन असतं. नाईटच्या मॉर्निंगच्या काय करायचं स्वयंपाकाला. रोज नवीन नवीन काय आणायचं बरं? आणि त्यात खाणार राहायचे नाटक. हा प्रत्येकाला वेगवेगळं. आता याला पोळी खायची नाही, याला भाकरी खायची. पप्पाला
पोळी खायची आहे, भाकरी नाही खायची. काय करायचं काय माहिती आता. आता आहे ना आमचं चालू आहे पिठलं पण करावं, दूध आणि केळी पण खावी. मग काय करावं तेच करावं का. पण ना पिठलंय ना मस्त लाल लाल तिखट टाकून करा. हा आमच्या इकडे स्वयंपाक चालू आहे आणि ऋषीची ना लुडबुड चालू आहे मध्ये मध्ये. काय मध्ये मध्ये लुडबुड लावली रे. काय करू, बोर होतंय मला. जा तू ना आंघोळ करून ये बरं, तुला कस तर दिसतोय. जा त्याला ते एक तर सांगते माझा फोन तिकडे ठेवलेला घेऊन या, परत म्हणते तुला कधी सापडत नाही माझा फोन. मला आहे ना तिने आता मोबाईल सांगितला ती बरं का, तिकडे आहे म्हणे समोर, तुला काहीच भेटत नाही म्हणे, आणि मोबाईल इथं ठेवलेला होता. मग तुला शोधता आलं पाहिजे ना. बघत होते मी तू किती चॅप्टर येते. आता आम्ही सर्व जेवायला बसलेलो आहे. आज मस्त पैकी ना पिठलं आणि पोळी आहे. आई आणि ते ना शिकरण आणि पोळी खाताय. तुला खायचं का शिकरण आणि पोळी? पिठलं पोळीच. आमचे जेवण झालेले आहे आणि आता आम्ही आलेलो आहे पार्किंग मध्ये. हर्षद ड्रोन उडवतोय. झाली नाही का हाऊस ड्रोन उडवायची? खूप खेळून आहे ना आम्ही आलेलो आहे वरती आणि एकदा ना आता पाणी वगैरे पिऊन घेणार आहे आणि मी तर डायरेक्ट झोपून राहणार आहे कारण मी तर खूप जास्त थकलेले. हर्षद थकला का? आज खूप एक्सरसाइज झाली ना. मी अजून घेऊ शकतो. हा पण आता तुला झोपायचंय कारण की उद्या तुला शाळेत पण जायचंय. हा म्हणूनच वरती आलो. आणि ऋषी तरी इथंच तोंड हातपाय दूध बसलाय. मला आहे ना ते आईस मध्ये तोंड घालायचंय. आपला ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूयात. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.